चला मॅच ऑन करा प्लीज. समालोचन करण्यासाठी फक्त मी एकटाच आहे, त्याच्यामुळे ते आयोजन समालोचन या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात. मॅच जरा सुरू करा. आणि दुसऱ्या हितेश भोईर आणि आमचे तुषार जरा खुर्च्या लावून घ्या ना मित्रा. तिथे खुर्च्या आपल्या आहेत त्या. मोरवेवाले म्हणतात की तिथे खुर्च्या नाहीत. मोरव्याचा तो फिक्स संघ आहे आणि ती जागा फिक्स आहे. गोलंदाज तयार. उमेदमान वर्सेस जुचंद्र. पहिला सामना पहिल्या चेंडूवर हा चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू डायव्हर्ट झालाय. यावेळेस त्या ठिकाणी चेंडूनं अक्षरशः सकवल्या फिल्डरला. 2 धावा कंप्लीट. तिसरा प्रयत्न आणि तिसरा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर राम किनी. तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी राम किनी बाद झालाय. धावत संख्या झाली ती तब्बल 4. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आणि या स्पर्धेला ज्या ज्या व्यक्तीनं हातभार लावलेले आहेत त्या तमाम व्यक्तींचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. सन्मान या ठिकाणी करतोय एक लेजेंडरी खेळाडू ज्यानं भरपूर वर्ष या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रिकेट खेळलेलं आहे. भरपूर उन्हाळ्या पावसाळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं क्रिकेट त्यांनी पाहिलं आहे, खेळलं आहे. त्यांचा सन्मान जयेंद्र ठाकूर यांचा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. कारण बघा ज्यावेळेस आपल्या स्पर्धाबाईच्या हनुमान यात्रेनिमित्तानं त्यावेळेस देखील जयेंद्र भाऊंना, किशोर पाटील यांना सगळ्यांना आपण खेळताना पाहिलं. थँक्यू जयेंद्र भाऊ, तुम्ही इथे आलात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे पाणजू गावचे प्रवीण मामा, खऱ्या अर्थानं त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रवीण मामांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच देखील सुरू आहे. सन्मान या ठिकाणी करतोय. प्रवीण मामांचा सन्मान या ठिकाणी यस तेच सन्मान या ठिकाणी केला जातोय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. जुचंद्र संघाला आणखीन एक धक्का बसतोय. धावा झालेत फलकावर ते 4. थँक्यू. धावा झाल्यात फलकावर त्या 4 धावा. बघा नाश्ता आहे. जे संघ आता आलेत, ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल, नाश्ता चहा हा आहे त्या ठिकाणी. मालजीपाडा संघ बघा बसण्यासाठी बरेच मंडप आहेत. तुम्ही एखादा मंडप निवडू शकता. टीम मालजीपाडा, किशोरजी म्हात्रे, एखादा मंडप तुम्ही निवडा. बसायला जागा भरपूर आहे. खुर्च्या देखील आहेत बघा सगळ्या ठिकाणी. वेलकम. मुर्धा संघाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सिंगल या ठिकाणी काढला तर वेलकम लाला माची. वेलकम मित्रा, ये वर बस. झाले ये ना. नयन वेलकम. पाणजू गावामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जुचंद्र संघ निलेश मात्र बघा काळ खेळून गेलेत. कालच्या दिवसामध्ये द ग्रेट मराठा
कारण काल एक गाव एक संघ हे फॉर्मॅट या ठिकाणी होतं. त्या फॉर्मॅटमध्ये निलेश म्हात्रे क्रिकेट खेळून गेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली गोलंदाजी. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा फळकावर आल्या आहेत. त्या 5 धावा. फुलटॉस आहे अमरच्या बॅटमधून आपण फटका पाहतोय. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. ओ अक्षरशः त्या ठिकाणी चेंडून चकवलंय. हा येतोय नशिबाचा चौकार. चौकारानं धावसंख्या तब्बल वाढली जाईल 9 या धावसंख्येवर. आणखीन एक मोठा फटका आहे. लॉंग ऑन वरून वेगानं आला होता फिल्डर मुकेश पाटील. अगदी झेलच्या खाली देखील पोहोचले होते, मात्र कॅच मुकेश कडून ड्रॉप झालाय. सिंगल काढला गेलाय. धावसंख्या इकडे पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 10. एका साईडला जुचंद्र संघ, दुसऱ्या बाजूला आपण उमेदमान या टीमला पाहतोय. आणि लवकर जे संघ आले त्या सर्वांचं मनापासून आभार. खास करून विशेष आभार दहिसर संघाचं. 8:30ची बोट पकडली होती दहिसर टीमनं. 9 वाजता दहिसर संघ या ठिकाणी आलाय. त्याबद्दल दहिसर टीमचं देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ओ आणखीन एकदा चुकी. एकदा माणूस करतोय ती चूक, मात्र अनेकदा माणूस करतोय त्या चुका. मुकेश पाटील कडून चुका घडत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ कॅप्टन जबाबदारी त्यांच्यावर खूप मोठी आहे. आणि 2 कॅच ड्रॉप झालेत मुकेश कडून. धावसंख्या आहे ती 12. बघा बाळकुम संघ वाघवीच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला आणि आता बाळकुमचा संघ एकविरा देवस्थान कार्ला या गडावर गेला आहे बकरा घेऊन आई एकविरा मातेच्या चरणी. आणि तो संपूर्ण संघ बाळकुमचा थेट एकविरावरून ही
थँक्यू. सन्मान्य श्री विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य, संदीप लक्ष्मण पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य, प्रेमनाथ ज्ञानेश्वर पाटील आर्थिक सहकार्य, श्री बनसोडे साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य, रमाकांतजी भोईर साहेब मीरा गाव मीरा मास्टर्स टीमचे कर्णधार यांच्याकडून आर्थिक सहकार्य, मनीष पाटील गोडदेव यांच्याकडून आर्थिक सहकार्य, पुंडलिक पाटील ससूनगर यांच्याकडून आर्थिक सहकार्य, डॉक्टर विपुल भोईर पाणजो स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू, श्री प्रदीप दीनानाथ भोईर यांच्याकडून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला थंड छास आणि जिलेबी दिली जात आहे. श्री दिलीप मोरेश्वर पाटील पाणजो यांच्याकडून आर्थिक सहकार्य, चेतन मधुकर भोईर यांच्याकडून फ्रूट बास्केट, प्रशांत दयानंद भोईर यांच्याकडून पाण्याच्या बॉटल्स, श्री चंद्रकांत वैती साहेब आणि श्री विनोद भोईर साहेब यांच्याकडून 2 दिवस लाईव्ह टेलिकास्टचा खर्च, श्री विद्याधर जगन्नाथ भोईर यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज, हेमंत वर्तक आर्थिक सहकार्य, शशिकांत वर्तक आर्थिक सहकार्य, प्रवीण भगत आर्थिक सहकार्य, प्रवीण मात्रे सन्मान चिन्ह, किरण पाटील कामणमोरी आर्थिक सहकार्य, गजानन भोईर साहेब पाणजू आर्थिक सहकार्य, गणेश काकड आर्थिक सहकार्य, मोहन पाटील यांच्याकडून मोहनदादांकडून उद्याच्या दिवसामध्ये लागणारं 70 किलो चिकन द ग्रेट मराठा संस्थापक शिववाहतूक सेना अध्यक्ष आणि पालघर जिल्हा अग्रसेना अध्यक्ष सन्मान्य मोहनदादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 70 किलो चिकन हे देण्यात आलेलं आहे. यावेळेस अगदी स्लॉटमध्ये होता, ऑन साईडला फटका चांगला खेळला गेलाय, बाउंड्री लाईनवर चेंडूला थांबवलं गेलं, एकदा वेगानं पुढे गेली, डबलचा कॉल, 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत. त्यानंतर विशाल कोळी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला गेलेला आहे. या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार. लाईव्ह टेलिकास्ट ओम साई नेटवर्क्स थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर आमचं गजानन बाबा गोंधळे बागभीळ यांच्याकडून आर्थिक सहकार्य, रवींद्र पाटील बाबूबाई मालवणी यांच्याकडून आर्थिक सहकार्य, नंदकुमार पाटील एकसर ए यांच्याकडून आर्थिक सहकार्य. या सर्वांचं पुन्हा एकदा पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. निलेशजी मात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेला नेहमीच हातभार असतात. हो, यावेळेस ऑफस्टमच्या हा बाहेरचा चेंडू होता, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा. हर्षद दैसर मास्टर्स मॅन ऑफ द मॅच, 2 विकेट 2 कॅच हर्षद ठरला आहे. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर हर्षद, टीम दैसर खेळाडू हर्षद यांनी यायचंय. ऑफ साईडला फटका हवेत खेळला गेलाय, मागे हेमंत वोड कॅच, क्या बात आहे. अगदी आपण तळावामध्ये समुद्रामध्ये आणि विहिरीमध्ये जसा सूर घेतोय तसा सूर घेतला आणि निलेश मात्रे सारख्या खेळाडूचा कॅच टिपलाय. वेल डन मिस्टर हेमंत घरात, फलंदाज बाद मिस्टर निलेश मात्रे आउट. थँक्यू डीजे. उमेदमान संघ या ठिकाणी खेळतो आणि येत्या मला वाटते 18-19 ना 18-19 एप्रिल रोजी उमेदमानच्या त्या मैदानावर आगरी कोळी प्रीमियर लीग ही सगळ्यात मोठी स्पर्धा येत आहे. आगरी कोळी प्रीमियर लीगचा थरार तुम्ही उमेदमानच्या त्या नगरीवर नक्कीच अनुभवणार आहात. बैठक स्ट्रोक खेळायचा होता, स्वप्नील मुकादा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यानंतर 13 मे ते 17 मे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रथमच सर्वात मोठी स्पर्धा आपल्यासाठी या ठिकाणी येत आहे. आगरी कोळी प्रीमियर लीग मोरवा भाट 13 मे पासून त्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. मित्रांनो, जर त्या स्पर्धेचे फॉर्म तुम्ही भरला नसाल तर फॉर्म आत्ताच्या आत्ता भरून घ्या, लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. प्रत्येक टीमकडून कमसे कम 10 ते 15 खेळाडूंना फॉर्म भरायला हवा. यावेळेस देखील आधी स्ट्रोक खेळला गेला. बैठक स्ट्रोक स्लॉक स्लीप खेळायचं होतं, गुडलेवरून चेंडू टॉस झालाय. 5च्या स्वरूपात सिंगल. नवीन घरत ज्यांच्याजवळ आहे टर्न, ज्यांच्याजवळ आहे स्विन,
धावा झालेल्या आहेत त्या 3 बाद 25 धावा. षटक संपले त्या ठिकाणी ते 3. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय जुचंद्र टीमला, म्हणजे येणाऱ्या अजून 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही जरी पाहिजे 20 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगली स्थिती आणि एक चांगला स्कोरबोर्ड मी म्हणे जुचंद्र संघ उभारू शकतोय. रुपेश आर डी. रुपेश धावा झाल्या त्या 27 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर स्वतः मुकेश पाटील षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी रेडी झालेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू सापडत नाही आहे स्वप्नील मुकादम यांना. अगदी चेंडू बॅटवर येत नसेल तर चेंडूच्या मिरिटवर जाऊन खेळणं गरजेचं असतं. मात्र स्वप्नील मुकादम यांना आत्तापर्यंत मी म्हणेल लय सापडले नाहीये. क्लिंग बोल्ड अगदी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करायचं होतं मात्र चेंडू आदळला गेला यष्टीवर. क्लिंग बॉल दांडी गोल मुकेश पाटीलला मिळवलंय. स्वप्नील मुकादम यांची विकेट आउट. थँक्यू डीजे युवराज, ऑपरेटर प्रणय राऊत, धन्यवाद. शाळेला सुट्ट्या पडल्यात. भरत राऊत यांचे दोन्ही सुपुत्र डीजे ऑपरेट करतायत, वेदांत राऊत आणि प्रणय राऊत. चला चर्चा जास्त करू नका आणि आम्ही आत्तापासूनच क्लिअर करतोय दुपारी उन्हाचा तडाखा भरपूर असतोय त्याच्यामुळे आम्ही ओव्हर कमी करणार आहोत. दुपारी 4-4 ओव्हरच्या मॅचेस होतील आणि हे आम्ही तुमच्या सेफ्टीसाठी केलं आहे. त्यासाठी आम्ही मंडळाची परमिशन देखील घेतली. सन्माननीय सहसचिव कैलाजी म्हात्रे साहेबांना आम्ही फोनद्वारे हे कळवलं आहे सकाळीच. शॉर्ट टर्म पुलचा फटका मिस टायमिंग खेळला गेलाय. उंची जास्त घेतली आहे. ओ अंदाज घेता आला नाही संजयला. नंदू भोईरचा तो कॅच होता. वन ऑफ द ग्रेट प्लेयर नंदू भोईर म्हटलं तर एक नामवंत खेळाडू आहे आणि म्हणायचं गेलं तर फिजिओथेरपी देखील ते चांगल्या प्रकारे करतायत. लक्षात ठेवा नंदू भोईर यांचं मार्गदर्शन बरेच असे खेळाडू आहेत ते अजूनही सांगतात की नंदूभाऊने दिलेल्या काही टिप्स खास करून फिटनेससाठी अनेकांच्या कामी आल्यात. नंदूभाऊ धावसंख्या 29 झाल्या. ऑफ ड्राईव्ह केलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगानं कंप्लीट केलंय. मात्र मला अमरच्या विषयी म्हणायचं गेलं तर मला अमरची ती बॅटिंग अजूनही लक्षात आहे. जी माळवणीच्या मैदानावर अमरनं जे फटके ठोकले होते ना तसे फटकेबाजी अमरची पुन्हा इथे कुठे पाहायला मिळाली नाही आहे. धावा 30 झाल्यात. आज कुठेतरी स्वतः टीम कॅप्टन हो फटका यावेळेस अतिशय सुंदर खेळ आहे. मागे फिल्डर आहे त्याला बीट करत म्हटलं होतं मी. माळवणीच्या मैदानावर या खेळाडूचा मी खेळ पाहिला होता. त्यानंतर हा खेळाडू पुन्हा कुठे चमकला नाहीये आणि ती चमक दाखवण्याचं काम करतोय अमर. हा खणखणीत षटकार.
नवीन बॉल. आम्ही अगोदर सांगितलं जर जुने चेंडू आमच्याकडे असतील तर आम्ही देऊ दे. जुने चेंडू असतील तर आम्ही देऊ, नाही तर जुने चेंडू नसतील तर नवीन चेंडूनं खेळ सुरू ठेवावा लागेल. धावसंख्या 36, कारण समुद्राच्या अगदी जवळ हे मैदान आहे. समुद्राचं पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे मैदानाच्या बाहेर चेंडू गेला की चेंडू ओळा होतो. जेवढे जुने चेंडू असतील तोपर्यंत आम्ही जुने चेंडू तुम्हाला देत राहू. मात्र जुने चेंडू नसतील तर नवीन चेंडूनच तुम्हाला सामना सुरू ठेवावा लागेल. मग ते 5वं षटक असू द्या किंवा 6वं षटक असू द्या किंवा शेवटच्या चेंडूवर षटकार जरी हवा असेल ना आणि जुना चेंडू नसेल तरी देखील नवीनच चेंडू तुम्हाला दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. मी सन्मान्य राजू पाटील यांना विनंती करतोय आणि किशोर पाटील यांना विनंती करतोय या आपण पुढे यांच्या शुभास्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार देऊया. हर्षद मॅन ऑफ द मॅच. खूप चांगलं षटक हर्षद हाताळलंय. हेमंत घरत गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल आहे यावेळेस. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्या झाली 37, 37 धावा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळतोय. पांजू मास्टर्स आयोजित. फटका फसताय, पुलचा फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग खेळला गेला. एकदा चुकी घडली होती, दुसऱ्यांदा चुकी घडते संजय कडून. काय सुरू आहे उमेळमान टीम? यात्रेचा प्रभाव आहे का? कदाचित मी तर म्हणू शकेल का यात्रेचा प्रभाव आहे. मग पंकज, कारण हनुमान जन्मोत्सव उमेळमान गावामध्ये देखील जल्लोषात साजरा केला जातो आणि त्यांची एक परंपरा आहे नाट्य, रात्रीचं नाट्य. ज्याप्रमाणे पाणजुगावमध्ये जी परंपरा आहे रात्रीचं नाट्य, ती परंपरा उमेळमानच्या गावामध्ये देखील आहे. आणि मला वाटतं रात्रीचं नाट्य थोडंसं उशिरा संपलं आहे. 2:30 वाजता ते नाट्य संपलं गेलं. त्यामुळे कदाचित ते जागरण झाले आणि त्या जागरणाचा प्रभाव इतर गोष्टीचा नाही ना, इतर गोष्टीचा कदाचित असू शकेल, पण तो जागरणाचा प्रभाव कदाचित दिसतोय उमेळमान टीमवर. गोलंदाज तयार. क्लिंग बोल्ड. चेंडू खाली बसलाय आणि यावेळेस एक महत्वपूर्ण विकेट मिळवले मिस्टर नंदू भोईर आउट. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक.
क्या बात आहे, झुकती आहे दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. काय डीजेने गाणं लावलंय. धावसंख्या 40 झालंय. बघा ज्यावेळेस आपण नेहमीच पाणजू गावाच्या दिशेनं गोलंदाजी करायचोय त्यावेळेस जितूला ते बेनिफिट होतं. हे मैदान लेफ्ट हँड बॅटर आहेत. यावेळेस आपण एकदा यावर्षी उलटा आपण खेळतोय. लक्षात ठेवा, भाईंदर गावाच्या एंडनं आपण गोलंदाजी करतोय, पाणजू गावाच्या एंडनं आपण बॅटिंग करतोय. एक बेनिफिट दिले आपण राईट हँड बॅट्समॅनला या ठिकाणी. जितू टीम कॅप्टन टीम लीडर लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समीर स्ट्राईक एंडवर, गोलंदाज तयार. हो यावेळेस अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता. चेंडूला सरळ फेकून दिलं गेलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. आणखीन एक जोरकास फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं मागे फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. आणखीन एक दमदार फटका. वेल डन मिस्टर समीत. बॅक टू बॅक 2 धमाके. धावा अगदी वाढतील. धावा झाल्या त्या 50 धावा फळकावर जुचंद्र टीमच्या. कोणी अडला कुठल्या प्रश्नाला तिथं बोलवतात आपल्या भाईला. तिथं बोलवतात आपल्या भाईला. धावतोय चांगल्या कामाला आहे जनता त्याच्या साथीला. बघा पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स भरत शिंदे आणि जितेंद्र भोईर बाळा यांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही केक या ठिकाणी आणलेले आहेत. तो केक या ठिकाणी आम्ही कापतोय. केक कटिंग या ठिकाणी केलं जाईल. जितेंद्र भोईर बाळा आणि भरत शिंदे यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मंचावर या. बघा हा योग कधी जुळून येत नाही आहे. एखाद्या क्रिकेटपटूला योग कधी जुळून येत नाही आहे. एक नशीब आज स्पर्धा आपल्या पाणजू गावात. आणि बघा तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. सन्माननीय अध्यक्ष विद्याधर भोईर साहेबांचा वाढदिवस आपण मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये साजरा केला होता. आज तुमचे वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरे करतोय. दोघांनाही विनंती करतोय बाळा जितेंद्र भोईर आणि भरत शिंदे या आपण. एंड ऑफ द इनिंग. यावेळेस इनिंगची झाली समाप्ती. धावसंख्या 50 आणि 51 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत उमेदमान टीमला. चला नेक्स्ट मॅच. RK मोरवा टीम कॅप्टन आणि मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. RK मोरवा. बघा पंच तुम्हाला ब्रेक हवा असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला ब्रेक देऊ. पाणी द्या प्लीज पंचांना आणि ज्यूस द्या. अशोक राऊत आणि महेंद्र शिंदे सर तुम्हाला ब्रेक हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पाणी द्या आणि ज्यूस द्या पंचांना प्लीज. मोहनदादा गोंधळी, मोहनबाबा गोंधळे वाघवील. आर्थिक सहकार्य मोहन परशुराम भोईर. आर्थिक सहकार्य केसरीनाथ परशुराम भोईर. आर्थिक सहकार्य नितीन ठाकूर साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य दीपक चौधरी. जुना चेंडू द्या सर मैदानात. सर फेका ना जुना चेंडू आतमध्ये फेका. तानाजी पाटील वाघवेळ. आर्थिक सहकार्य सुशांत दादा पाटील. आर्थिक सहकार्य राजा मात्रे एकसर. आर्थिक सहकार्य निलेशजी मात्रे चंद्रपडा. आर्थिक सहकार्य कमलेश मात्रे अध्यक्ष. आर्थिक सहकार्य राकेश पाटील राईचे माजी कर्णधार यांच्याकडून आर्थिक सहकार्य गणेश मणेरा वाघबीळ. आर्थिक सहकार्य भूषण पाटील वाघबीळ यांच्याकडून संपूर्ण सन्मान चिन्ह. मिलिंद पाटील दैसर आणि मिलिंद भगत दैसर यांच्याकडून देखील आम्हाला वस्तू स्वरूपात मदत. सौ स्नेहाताई दुबे पंडित आमदार वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून आर्थिक सहकार्य. त्यानंतर श्री मेघनाथ गोंधळे वाघबीळ यांच्याकडून आर्थिक सहकार्य. श्री आशिष भोईर पाणजू माजी सरपंच यांच्याकडून आर्थिक सहकार्य. इंकिरेशन धन्यवाद. जगदीश गावड पाणजू यांच्याकडून आर्थिक सहकार्य. दत्तात्रय पाटील दाडी यांच्याकडून वाकीपाड यांच्याकडून आर्थिक सहकार्य. रवींद्र पाटील बाबूभाई माळवणी यांच्याकडून आर्थिक सहकार्य. नंदकुमार पाटील एकसर यांच्याकडून आर्थिक सहकार्य.
मेघनाथ गरद कोळशेत यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जेवण आम्ही सुरू करतोय. जेवण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. जे संघ खेळलेले आहेत त्या संघांना विनंती करतोय जेवून घ्या. जेवण सुरू झालंय. चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. जितू भाऊ या वर या. जितू भाऊ वेलकम. सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आमचे आगरी समालोचक दिनेश पाटील गजूभाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. नंदकुमार पाटील एक सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जयेश मित्र हे वर. जयचं देखील मनापासून धन्यवाद. रविवारचा संपूर्ण नाश्ता जो आहे तो जयेश यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. जयेश आमचे मित्र आहेत, मोरवा टीममध्ये खेळत आहेत. त्यांच्याकडून रविवारचा नाश्ता हा देण्यात आलेला आहे. त्यांचं मनापासून आभार. जेवण चालू झालंय. प्रमोद भोईर कुठे असाल? प्रमोद भोईर पाणजो मास्टर्स. प्रमोद भोईर पाणजो मास्टर्स. प्रमोद भोईर आणि भरत शिंदे. प्रमोद भोईर मोरार. जरा आपल्या घरी जरा कॉल करा. प्रमोद एक वस्तू दिलेली आहे मी, ती रेडी आहे की जरा विचारा. प्रमोद भोईर आपल्या सौभाग्यवतीला प्लीज विचारा, मग इथून आम्ही माणूस पाठवतो. दादा ये ना वरे वरे. अरे वरे दादा ये ना. चला चला शतरक्षण लावून घ्या. वेळ नाही आहे आपल्याकडे. प्लीज फिल्डिंग लावून घ्या लगेचच. दोन्ही टीम कॅप्टन आलेत. चला आपण टॉस करूया. वेलकम अलंकार मित्रा, हार्दिक स्वागत तुझं. अलंकार तरे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला या आत्ताच आगमन ज्या पाहुण्यांचं या ठिकाणी सन्माननीय नंदकुमार पाटील आणि आगरी समालोचक दिनेश पाटील म्हणजेच गजूभाऊ आणि सन्माननीय सचिव भगवान पाटील या तिघांनाही मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये. जाऊ दे भगवान, जा रे जा, नाही कालावत जा. टॉस करूया आपण. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीम कॅप्टन मुर्धा आणि मोरवा. ऑफ साइडला कट केलं रामकीने.
रामकिनीला चकवत चेंडू बाउंड्रीच्या दिशेने रवाना झालाय. हो, चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा इथे मिळतील. थ्रो तितकासा चांगला नाही. चला उन्हत आपल्या दोन्ही टीम कॅप्टन जरा टॉस प्लीज जा जरा टॉस करा प्लीज. दोन्ही टीम कॅप्टन नयन आणि चेतन पाटील प्लीज टॉस करून घ्या अगोदर. बघा या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टन स्वागत. आता बुके घेताना बुके आता बुके 2 हे त्रिमूर्ती आहे या ठिकाणी सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील, एक्सर मास्टर्सचे माजी कर्णधार आणि नेहमीच आमच्या या पाणजूच्या स्पर्धेला ज्यांचे हातभार असतात नंदकुमार पाटील, गावदेवी मंडप डेकोरेटर्स, त्यानंतर दिनेश पाटील म्हणजे आपले गजूभाऊ. या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत देखील आपण करायचं आहे भाऊ. टॉस झाले, टॉस जिंकले या ठिकाणी. मला वाटते मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. चला दोन्ही टीमचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. फ्रूट बास्केट चेतन मधुकर भोईर यांनी फ्रूट बास्केट प्रोव्हाइड केलं आहे आणि प्रशांत गंगाधर शिंदे याने थंड जो पेय प्रोव्हाइड केला आहे या स्पर्धेसाठी. खास करून प्रत्येक टीम कॅप्टनचं स्वागत करण्यासाठी ते या ठिकाणी दिलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत मुर्दा, हार्दिक स्वागत आर के मोरबा. हो, चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो संजय पाटील यांनी तुम्ही पाहतात गोलंदाजी ट्रॅकवर. धावा संख्या झाली ती 5. टार्गेट सेट केलं आहे ते 51 धावांचं. थँक्यू. मान्यवरांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हायचंय. व्हाईट बॉल. एंड ऑफ द नाही, षटक संपलं नाही अजूनही. विकेट गेले. धावा संख्या झाली ती 6. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवंतदादा यांना विनंती करतो या मुख्य मंचावर आपण बसून घ्या. बघा प्रत्येक टीम कॅप्टनला एक नम्र विनंती आहे, जेवायला जाण्या अगोदर आयोजकांशी प्लीज संपर्क साधा. प्रत्येक टीम कॅप्टनला आमच्याकडून नम्र विनंती असेल, जेवायला जाण्या अगोदर आयोजकांशी संपर्क साधा. तुम्हाला एक वस्तू जेवणाच्या अगोदर दिली जाईल. सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. ज्यांचा नेहमीच वरद असतं या पाणजू मास्टर्स टीमच्या स्पर्धेला असतो ते म्हणजे सन्मानी नंदू पाटील यांचा विशेष सन्मान या मुख्य मंचावर केला तो यशवंत भोईर यांच्या शुभ हस्ते. नंदू भाऊ या ना, तुम्ही या प्लीज. यशवंत भोईर यांच्या शुभ हस्ते नेहमीच म्हणजे पाणजू स्पर्धा अनेक वर्षापासून, फक्त आताच नाहीत अनेक वर्षापासून नंदूभाऊंकडून आम्हाला नेहमीच काही ना काहीतरी असतं या स्पर्धेसाठी. त्यांचा विशेष आभार. त्यानंतर अग्री आवाज जो दुमदुमला आहे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये, उमेळमान आगरी कोळी मास्टर्स मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. दिनेश भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत. वेळ असेल तर आगरी समालोचन आपण करावं. 7 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक 50 धावा. भगवानजी पाटील साहेब सचिव दादांना विनंती करू, दादा आपण या बसा. गोलंदाज तयार. संजय पाटील, उन्नती पाटील यांना तुम्ही ओळखत असाल. या मैदानावर देखील उन्नती क्रिकेट खेळले जोचंद्र मास्टर्स टीमच्या माध्यमातून. वेगवान चेंडू, तितक्याच वेगानं बॅट्समॅन देखील आपण पाहिला होता. मात्र खूप चांगली गोलंदाजी फॅल्टन संजय पाटील. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. संजयने धावा केल्यात या पहिल्या षटकामध्ये. त्या निव्वळ 7 धावा, 1 गडी बाद.
बघा या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. त्याच्यामुळे भरत शिंदे आणि जितेंद्र भोईर आमचे बाळा यांना विनंती करतोय की ही इनिंग संपली की आपण दोघांनी यायचं आहे. बघा किती वाऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बघा अगदी भवंडर धूळ सोबत घेऊन जात ही वारा इतकी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे वारे वाहत आहेत. त्याच्यामुळे राईट हँड बॅट्समॅनला सुवर्ण संधी आहे. पाणजूचं मैदान गरमी तुम्हाला जाणवणार नाही आहे, इतकी मोठ्या प्रमाणात हवा वाहते या ठिकाणी. आणखीन एक चांगला चेंडू खाली बसला हितेंद्र भोईर. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील पाती या नावानं प्रख्यात असा खेळाडू. 51चं टार्गेट सेट केलंय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संजय पाटीलनं अप्रतिम हाताळलं. बॅकफुटला गेलेत या कारणाचं स्टोक त्या ठिकाणी फर्स्टला गेलाय. जी ताकद लागायला हवी होती ती ताकद लागली गेली नाहीये. बॅकफुटला गेले या कारणाचा जो बॅटचा जो फोर्स आहे तो मात्र चेंडूनं थांबवला गेला. अप्रतिम भन्नाट वेगचा तो चेंडू हाताळला होता हितेंद्रनं. आणखीन एक मोठी विकेट. मिस्टर नागेश पाटील या ठिकाणी आउट झालेत. हरिराम भोईर जी एक वस्तू आहे बघा ती दैसर टीमकडे पोचवा प्लीज जेवणाच्या मंडपातून. धावसंख्या 7. प्रत्येक टीम जेवणा अगोदर प्लीज आयोजकांना भेटा. प्रत्येक टीम कॅप्टनला मी विनंती करतोय जेवायला जायच्या अगोदर भेटा. ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी व्हेज आहे, ज्यांचा उपवास नाही त्याच्यासाठी आम्ही एक भेटवस्तू देतो या ठिकाणी. आणि सन्माननीय मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक यांच्या वतीने ही भेटवस्तू देण्यात आलेली आहे. खूप चांगला चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल. त्यांची देखील स्पर्धा येत्या 8 एप्रिलपासून सुरू होत आहे रजनीच्या माध्यमातून. आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 8 एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात. ऑन साइडला सरळ बॅटनं खेळलाय. स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू DJ हिमालय पाटील, ऑपरेटर प्रणय राऊत. धावसंख्या 13 आहे. गोलंदाज तयार. हो व्हॉट अ शॉट अफलातून विथ द टो बॅकफुट पंच आणि अगदी आमच्या ट्रॉफीला हिट केलं या चेंडूनं. हा चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4.
धावा संख्या झाली ती 17. अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय. अरे साऱ्यांना त्याचं लागलंय क्रेज फॅन फॉलोविंग. धावा झाल्या त्या 16 धावा. 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. चौकार ठोकला गेलाय. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस बॅटला ब्रश करत चेंडू मात्र निघून गेला या लॉंग लेगच्या दिशेनं. अमर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. दुसऱ्याचा प्रयत्न उलकावणी दिली होती सचिन पाटील यांना, मात्र थांबवलं गेलं. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मॅचेस ह्या फक्त 4-4 ओव्हरच्या होतील. याची कल्पना आम्ही तुम्हाला अगोदर दिले. दुपारनंतर उन्हाचा तडाखा जास्त असतो, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सेफ्टीसाठी हा निर्णय घेतलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट झालाय. कदाचित त्या ठिकाणी मुकेश पाटील विचार करतायत की या चेंडूला मी का सोडून दिलं. ब्रेक झालाय. चेंडू पडल्यावर आत वळतोय. षटक क्रमांक 3 स्वप्नील मुकादम या गोलंदाजाला तुम्ही पाहतायत. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आहे. वेगवान फुलटॉस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो. बघा पूर्ण कल्पना आहे या ठिकाणी. कोणाची विकेट महत्त्वपूर्ण आहे याची पूर्ण कल्पना खास करून जितू पाटील आहे. कदाचित त्याला विचार असा होता की कदाचित मुकेश डबलचा प्रयत्न करेल, त्याच्यामुळे स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. सिंगलवर थांबवलं गेलं. धावा संख्या 1 न पुढे सरकते. धावा संख्या झाली ती 19. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता आणि बॅटला ब्रश होतो चेंडू. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावा संख्या झाली ती 20. चौदा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. तर आव्हान थोडंस कठीण होऊन राहिलंय. हो, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. स्वप्नीलनं प्रयत्न केला होता झेलच्या खाली पोहोचण्याचा, मात्र स्वप्नील पोहोचू शकला नाही त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला, एफर्ट चांगला लावला गेला स्वप्नीलकडून. सिंगल इथे देखील मिळणार. एक धाव. एका धावेनं धावा संख्या झाली ती 21. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 मध्ये बनवायच्या आहेत त्या 30 धावा. 13 चेंडू 30 धावांची गरज. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. हितेंद्र नक्की त्या जागेत दडले काय? त्या दिशेनं बरेचसे कॅच ड्रॉप झालेत बघा. मगाशी मुकेश पाटीलकडून त्या ठिकाणी चुक्या घडल्या होत्या. आज हितेंद्रकडून या ठिकाणी चुकी घडते या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या 23. या वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय.
मी सन्माननीय प्रदीप भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचा आपण करावा. दादा या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव. वेलकम दादा, भगवंतदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. (23-23) आव्हान थोडंसं कडवं आहे, कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. ज्याप्रमाणे वारे वाहत आहेत या मैदानावर बघा, एखाद्या खेळाडूला क्लिक व्हायचं या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वेगवान चेंडू आहे, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फुल ऑरलाईनचा चेंडू, ऑफ साईडला चेंडूला लॉफ केलं गेलंय. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 25. हो, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. बाउंड्री लाईन वर समित होता, त्याला अगदी बीट करत, म्हणजे म्हणायचं गेलं तर समितच्या हाताला चटका देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है. धावसंख्या झाली ते म्हणजे 30. खूप चांगलं गीत वाजलं गेलं खरोखरच. वन साइड हिरो, अनेकदा वन मॅन आर्मी, वन साइड हिरो ही कामगिरी अनेकदा केली आहे मुकेश पाटीलनं. यावेळेस लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळणार. 1 धावेनं धावसंख्या झाली ती 32. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा, 40+ स्पर्धा आहे. हो, स्लॉक स्लिपचा फटका आहे. आणखीन एक देखणा फटका, मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला 2च धावा मिळतील. हे दोन्हीही खेळाडू नामवंत आहेत. हेच पाणी तुम्हाला ज्या ज्या वेळेस पाणी लागेल त्या त्यावेळेस पाणी मागवत राहा. आणि खास खेळाडू कक्षामध्ये आम्ही जार ठेवलेत. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे जार आहेत, तुमचा पाणी संपला की तिथून फक्त कॉल द्या की पाणी संपलं आहे जारमधील. त्या ठिकाणी तुम्हाला त्वरित पाणी पोचवलं जाईल. जे जे मंडप आहे त्या ठिकाणी विजय शेठ गोविंद पाटील स्टँड, दोन्ही स्टँड विजय शेठ गोविंद पाटीलचे आहेत. त्या स्टँडमध्ये जर पाणी संपलं की कॉल द्या, फक्त तुमच्यापर्यंत पाणी पोचवलं जाईल. धावसंख्या 34. मुर्दा संघ, जय धारावी मुर्दा. आपला निर्णय पेंडिंग आहे. नयन मात्रे वन द टॉस अँड चॉईस द बॅट. फील फर्स्ट, फील फर्स्ट. थँक्यू. RK मोरवा, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. धावा झाल्या 34. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. मागे समित आहे. यावेळी चुकी घडल्या. एक तर चेंडू तुम्हाला थांबवायचा आहे किंवा अगदी वेगानं तुम्हाला चेंडूवर पोहोचायचं आहे. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या नाही आहेत. प्रयत्न केला, प्रयत्न अपुरा ठरला गेला. चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू. डीचे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच जवळ आले. उमेदमान संघ देखील चॅम्पियन संघ आहे हे विसरता कामा नाही आहे. लक्षात ठेवा, या पांजूच्या स्पर्धेचा चॅम्पियन उमेदमान देखील ठरला आहे. तर एका साईडला जुचंद्र संघ देखील लक्षात ठेवा पोचला होता फायनलमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आणखीन चांगलं शतरक्षण केलं गेलं आहे. समितनं अक्षरशः अंगाला चेंडूला अडवलं आहे. धावसंख्या झाली ती 40. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये बनवायचे 11 धावा. म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडून आमचे जे पंच आहेत त्यांना प्रोव्हाइड 2 जर्सी आणि 2 कॅप हे म्हात्रे ब्रदर्स मनीष म्हात्रे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. म्हात्रे स्पोर्ट्स आमच्या पंचांना खास करून गणवेश आणि कॅप परिधान केल्यात. पंचांनी आमच्या त्या म्हात्रे स्पोर्ट्समधून आल्यात. धन्यवाद. थँक्यू. डीजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 10 धावा. जो मेन बॅनर आहे तो जरा फिट करून घ्यायचा आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स त्याचे मला जे स्टॅपल जे तुम्ही केले होते ते निघालेत. धावा झाले ते 41. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. 6 चेंडू 10 धावा. चला चर्चा कमी करा, वेळ वाचवा. उन्हाचं तापमान मोठं आहे. वेलकम म्हणता, हार्दिक स्वागत तुझं. 6 चेंडू 10 धावांची गरज. नारंगी संघाचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्या टीमचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम नारंगी. समित जुचंद्र प्रीमियर लीग जे आपण आताच्या घडीला पाहतोय रजनीच्या माध्यमातून येणार आहे. मात्र जुचंद्र गावामध्ये पहिल्या प्रीमियर लीगचं आयोजन याच व्यक्तीनं केलं होतं, समित पाटील. वेलकम अरुंदा. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आज त्यांच्याच सौभाग्याच्या स्मरणार्थ आज हे लाईव्ह टेलिकास्ट दिलं गेलेलं आहे. काही वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं आहे कोविडच्या काळामध्ये, अरुणदादांच्या पत्नीचं. आणि मागच्या वर्षी आपण जी स्पर्धा खेळलो होतो ती स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ खेळली गेली होती. आज संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा खर्च त्यांच्या स्मरणार्थ हा देण्यात आलेला आहे. ऑन ड्राईव्ह केलं आहे. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे, मिड विकेट म्हणून फिल्डर आला होता मात्र त्याला बीट केलं होतं. मागे प्रोडक्शन आहे. 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 43. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज.
5 चेंडू 8 धावा. मॅच संपली नाहीये. या ठिकाणी हवी आहे एखादी विकेट. क्या हो रे. एक तर तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यानंतर मात्र हा तुमचा वायफल खर्च जुचंद्र टीम सुरू आहे. थोडंसं कंजूस तुम्हाला व्हावं लागेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला जपून कराव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला मुकेश पाटीलनं अक्षरशः मॅचला आपल्या बाजूने खेचले. शॉट बॉल आहे. पुल पॉवरफुल आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. राहुल पाटील करतय डावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय डावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय डावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय डावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. आणि अशा रीतीने या ठिकाणी मॅच विन. अभिनंदन उमेदमान टीम. आणि हार्ड लक अँड बॅड लक जुचंद्र मास्टर्स. थोडंसं नक्कीच काही चुका घडल्या गेल्या. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. एकाला जिंकावं लागतं तर एकाला पराभूत व्हावं लागतं. उमेदमान संघ जिंकतोय. अभिनंदन उमेदमान. हार्ड लक जुचंद्र टीम. मी सन्मानी निलेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या बघा 51चं टार्गेट दिलं होतं आणि ते 51चं टार्गेट या ठिकाणी पूर्ण केलं. का त्याच्यामध्ये मुकेश पाटील टीम लीडर. अफलातून बॅटिंग 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 38 धावा मुकेश पाटीलनं कुठले आहेत. चला या आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय. आमचे डीजे